हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. कालचा व्हिडिओ पाहिला का? थोडासा मोठा होता तरी पण कव्हर झालं नाही, म्हणून आज थोडीशी रिव्हिजन घेते आणि मग आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूयात. ओके. Yesterday we discussed about the AS10. What is the heading or what is the title of AS10? That is PPE. PPE means property, plant and equipment. Okay, then which property included in this AS10? We discussed that all type of fixed assets and all types of fixed assets are considered as a property as per AS10. Objective, we already discussed about the objectives of the standard, that is recognition of the asset, the determination of their carrying amounts, the charges of depreciation, because AS6, that is depreciation, is now cancelled by Companies Act 2013. First Company Act was 1956, and now revision of New Companies Act, revised Companies Act is 2013. Okay, so the charges of depreciation is also included in now AS10. Then impairment losses due to recognized in relation to the assets. Scope काय सांगितला होता की प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट यासाठी AS10 ॲप्लिकेबल आहे. ओके, मग नॉट ॲप्लिकेबल कशासाठी आहे? तर फॉरेस्ट आहे, प्लांटेशन्स आहेत, देन सिमिलर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याला AS10 लागू होत नाही. नॉट ॲप्लिकेबल. वेस्टिंग ॲसेट्स लाईक मिनरल्स, ऑइल अँड नॅचरल गॅस, AS10 ॲप्लिकेबल नाही. एक्सपेंडिचर ऑन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, नॉट ॲप्लिकेबल. अदर कव्हर्ड बाय अदर स्टँडर्ड्स. ओके, हा स्कोप होता. देन बायोलॉजिकल ॲसेट आपण काल घेतले होते, बिअरर प्लांट्स आपण घेतलेले होते. प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सप्लाय ऑफ गुड्स हे सांगितलं होतं काल मी तुम्हाला. yesterday we discussed all about that. Property, plant and equipment which are related to the use of production and supply of goods or services for rental to others, इतरांना रेंटल देण्यासाठी जरी यूज केलेले असेल, that is known as property, plant and equipment which will be considered under the heading of AS10 and bearer plants. Okay, then नेक्स्ट आहे द कॉस्ट ऑफ PPE इन्क्लूड. हे पण आपण काल डिस्कस केलं होतं. आज थोडीशी रिव्हिजन घेते आहे. याच्यामध्ये कोणकोणती कॉस्ट येते? परचेस प्राईस येतात, इम्पोर्ट ड्युटीज येतात, टॅक्सेस येतात, अँड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट्स अँड रिबेट्स. ओके, एनी कॉस्ट डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू ब्रिंगिंग द ॲसेट टू द लोकेशन अँड कंडिशन. जी कॉस्ट ती प्रॉपर्टी ऑपरेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती सगळी कॉस्ट याच्यामध्ये इन्क्लूड होते. ओके, द इनिशियल इस्टिमेट ऑफ डिकमिशनिंग, रिस्टॉरेशन अँड सिमिलर लायबिलिटीज. या अदर पण काय आहेत, जे काही एक्सपेन्सेस आहेत की पूर्वीची मशिनरी काढून टाकणे आणि त्या जागी नवीन मशिनरी बसवणे, ऑल दीज एक्सपेन्सेस आर इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ अ प्रॉपर्टी. ओके, बरं. काल आपण एम्प्लॉई बेनिफिट्स अरायझिंग डायरेक्टली फ्रॉम कन्स्ट्रक्शन और ॲक्विजिशन ऑफ PPE. आपण जे काही जास्त मी तुम्हाला एम्प्लॉई बेनिफिट हा खूप थोडासा भास्ट आहे, आता तुम्ही थोडेसे लहान आहात, तुम्हाला हे इतकं डिटेलमध्ये सांगणं शक्य नाही, म्हणून सांगते की एम्प्लॉई बेनिफिट जे आहेत म्हणजे काय, एम्प्लॉईजना जे काही आपण बेनिफिट्स देतो त्यांचे ट्रेनिंग कॉस्ट, त्यांची राहण्याची व्यवस्था असते, त्यांना कॅन्टीनची सुविधा दिली जाते, त्यांना युनिफॉर्म दिला जातो, त्यांना ट्रान्सपोर्टेशन दिलं जातं. ऑल दीज थिंग्स आर इन्क्लुडेड इन एम्प्लॉई बेनिफिट्स. मग समजा आपण काय केलेलं असेल की एखादी साईट तयार करण्यासाठी
तिथल्या लोकांची राहण्याची व्यवस्था केली असेल, खाण्याची व्यवस्था केली असेल, त्यांना ट्रेनिंग दिलं असेल, बरोबर, त्यांना युनिफॉर्म दिले असतील, त्यांचे काही सेफ्टी गार्ड्स असतील, हेल्मेट असतील, हे दिले असतील, तर या सगळ्याचा एक्सपेंडिचर त्या प्रॉपर्टीच्या कॉस्टमध्ये इन्क्लूड होतो. लक्षात आलं. साईट प्रिपरेशन, जुनी काही जागा खराब असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल ती डिमॉलिश केली असेल, म्हणजे पाडून टाकली असेल, ती पाडण्याचा येणारा खर्च हा सुद्धा त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ॲड करावा लागतो. लक्षात आलं. कॉस्ट ऑफ साईट प्रिपरेशन. आणि मग ती जागा प्लॅन करून घेतली आपण आणि काय केलं, त्या जागेवरती आपण नवीन आपली ॲसेट किंवा प्रॉपर्टी आपण ठेवलेली आहे, मशिनरी ठेवलेली आहे. इन्स्टॉलेशन अँड असेंब्ली कॉस्ट, तुम्हाला सांगितलं मी, लाईट फिटिंग असेल मोठ्या प्रकारची, काही फिटिंग असतील, काही इन्स्टॉलेशन, काही त्याला उंच जागा बनवावी लागलेली असेल, त्यासाठी काही एक्सपेंडिचर आला असेल, दॅट कॉस्ट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी. देन कॉस्ट ऑफ टेस्टिंग वेदर द ॲसेट इज फंक्शनिंग प्रॉपरली ऑर नॉट. ती मशिनरी, ती प्रॉपर्टी, मोठमोठ्या मशीन्स असतात बघा, मग त्या चालतात किंवा नाही त्याची टेस्ट घ्यावी लागते, त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला खर्च करावा लागतो. हा सगळा खर्च त्या फिक्स ॲसेटमध्ये येतो. अँड प्रोफेशनल फीज काल आपण डिस्कस केलेलं आहे, परत परत आपण डिस्कस करणार नाही. बरं, आता विच कॉस्ट, आत्तापर्यंत आपण काय ॲड करायचं हे पाहिलं. आता याच्यानंतरचं पॉईंट काय ॲड करायचं नाही. कॉस्ट नॉट टू बी कॅपिटलाइज्ड. ओके, बघा, तुम्हाला असं वाटतं की प्रॉपर्टी म्हटलं की सगळा आलेला खर्च ॲड करून टाकायचा, संपलं काम, मॅडम आपलं काहीतरी सांगतात, आणि असं नाही आहे. काही ठराविक कॉस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि काही कॉस्ट ॲड करणार नाही. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, कुठला खर्च ॲड करायचा. आता ह्याच्यानंतर काय घेणार आहे मी, की कुठला खर्च ॲड करायचा नाही. कॉस्ट ऑफ ओपनिंग ए न्यू फॅसिलिटी ऑर बिझनेस सच ॲज इनॉग्रेशन कॉस्ट. बघा, आपण बिझनेस सुरू केलेला आहे, मोठ्या मशिनरी आणल्यात आपण, आणि काय केलेलं आहे की त्या आता आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, मग आपण मोठा इनॉग्रेशन प्रोग्राम आखला, अमुक तमुक मिनिस्टरला बोलवलं आणि खर्च केला 10 लाख. तो या प्रॉपर्टीच्या कॉस्टमध्ये ॲड करायचा नाही, कारण तो प्रॉपर्टीशी रिलेटेड नाही. अंडरस्टँड. ओके. कॉस्ट ऑफ इंट्रोड्युसिंग इन न्यू प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. एखादं नवीन प्रॉडक्ट आपण काढलेलं आहे, नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे, आणि त्या प्रॉडक्टसाठी आपण काय केलं की आर कस्टमर्स, आर क्लायंट्स डोंट नो अबाउट द प्रॉडक्ट अँड वी हॅव टू मेक सम ॲडव्हर्टाईज फॉर सेल ऑफ दॅट प्रॉडक्ट. मग हा खर्च येतो ॲडव्हर्टायझिंगचा. काही प्रमोशन्स असतं, सेल्स प्रमोशन, पब्लिसिटी करावी लागते आपल्याला, पॅम्पलेट वाटावे लागतात, फ्री सॅम्पल्स वाटावे लागतात. तर these type of expenditures are not included in our property expenses. समजलं. ओके. देन कॉस्ट ऑफ कंडक्टिंग बिझनेस इन ए न्यू लोकेशन और विथ न्यू क्लास ऑफ कस्टमर इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ स्टाफ ट्रेनिंग एटसेट्रा. बघा, काय झालेलं आहे की आपण काय केलेलं आहे की नवीन ठिकाणी ऑफिस आणखी ब्रँच ओपन केल्या, आणि त्या ब्रँचमध्ये काम करण्यासाठी काही स्टाफना आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागलं, त्यासाठी काही खर्च आला, त्या ऑफिससाठी काही खर्च आला, तर तो सुद्धा या प्रॉपर्टीमध्ये ॲड करायचा नाही, काहीच कारण नाही. बरोबर. ॲडमिनिस्ट्रेशन अँड अदर जनरल ओव्हरहेड कॉस्ट, दीज आर ऑल्सो नॉट इन्क्लुडेड इन द कॉस्ट. बरोबर, लक्षात येते. नाव डिप्रिसिएशन. Last year AS6 was related with depreciation. The heading or the title of the AS6 was depreciation accounting. You learn about that. But now according to new amendments depreciation is merged in AS10 now. वेगळं AS6 नाही आहे, ते कॅन्सल झालेलं आहे, आणि डिप्रिसिएशन काय आहे की AS10 मध्ये ॲड केलेलं आहे. व्हॉट डू यू मीन बाय डिप्रिसिएशन? डिप्रिसिएशन मीन्स तुम्हाला लगेच सांगायला येईल की घसारा, अकाउंटिंग टर्म नाही सांगायची. विअर अँड टिअर. डिप्रिसिएशन मीन्स विअर अँड टिअर. वी आर युझिंग द ॲसेट्स अँड फॉर युझिंग दॅट ॲसेट वी हॅव टू मेक प्रोव्हिजन टू परचेस न्यू ॲसेट. वी कीप some amount of
money or some amount. We keep provision of some amount that is known as depreciation, and it is calculated with the life of particular assets and the cost of particular assets. बरोबर आहे. कॉस्ट किती आणि त्याचा लाईफ किती आणि त्यानुसार आपण काय करतो, डिप्रिसिएशन आपण चार्ज करत असतो. देअर आर व्हेरियस मेथड्स फॉर कॅल्क्युलेटिंग डिप्रिसिएशन. यू ऑलरेडी लर्न 2 different methods for calculating depreciation, that is straight line method and second is diminishing or written down value method. ओके, सो काय आहे की हे ह्याच्यामध्ये मर्ज झालेलं आहे. सो वी मस्ट कन्सिडर द डिप्रिसिएशन ऑल्सो. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल डिटरमाइनिंग युजफुल लाईफ. When we decide the useful life of particular property, we must take into consider some points. What are that? That is expected usage of the asset. आपण किती यूज करणार आहोत, किती दिवस वापरणार आहोत, बरोबर, याचा विचार करायचा. एक्सपेक्टेड फिजिकल विअर अँड टिअर, तिचं किती नुकसान होणार आहे यूज केल्यामुळे, किती पार्ट्स चेंज करावे लागणार आहेत, बरोबर, विअर अँड टिअर, किती झीज होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. टेक्निकल और कमर्शियल ऑब्सोलेन्स अरायझिंग फ्रॉम चेंजेस और इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन. बघा, खूप वेळा आपल्याला काय करावं लागतं की अकॉर्डिंग टू कस्टमर डिमांड, अकॉर्डिंग टू कस्टमर रिक्वायरमेंट, वी हॅव टू मॉडिफाय आवर प्रॉडक्ट अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू सर्टन अमाऊंट ऑफ चेंज इन आवर प्रॉडक्ट. आपल्याला काय करावं लागतं की कस्टमरची डिमांड लक्षात घेऊन आपल्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. तुम्ही बघितलं की सुरुवातीला काय झालं होतं की शॅम्पू जो असतो आपला हेअर शॅम्पू, तो काय असतो खूप मोठ्या बॉटलमध्ये मिळायचा, 100 ml 200 ml. हे लोकांना परवडत नव्हतं, त्याची कॉस्ट जास्त वाटत होती मिडल क्लास लोकांना, लोअर क्लास लोकांना. म्हणून काय केलं कंपन्यांनी, मग 1-1 रुपयाचे पाऊच आणले, लक्षात आलं असेल तुम्हाला. आणि मग जी मशिनरी हे 200 ml 500 mlचे करण्यासाठी, शॅम्पू बनवण्यासाठी वापरत होते, ती मशिनरी 1 रुपयाच्या पाऊचसाठी उपयोगी पडणार नाही. त्यासाठी काय करावं लागतं की त्याच्यामध्ये काही त्या मशीनमध्ये ॲडिशन्स करावे लागतात, काही पार्ट त्याच्यामधला काढून टाकावा लागतो, बरोबर. मग हे काय आहे, चेंज केली आपण, पॉलिसी चेंज केली, आपण ॲडिशन केलं, आपण आणखी पद्धतीने प्रोडक्शन घ्यायला सुरुवात केली. मग त्यासाठी काय जो खर्च आला तो, बरोबर, हे लक्षात घेतलं पाहिजे. लीगल ऑर सिमिलर लिमिट्स ऑन द यूज ऑफ ॲसेट्स सच ॲज द एक्सपायरी डेट्स ऑफ रिलेटेड ॲसेट्स. ॲसेटला सुद्धा काय असतं, एक्सपायरी असते. अर्थात आपण वापरतो, आपल्या गाड्यांची पण काय असते की जास्तीत जास्त 15 वर्ष वापरायचं. तर गव्हर्नमेंटने तर रूलच काढलेला आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही, पण 15 वर्षांपूर्वीच्या गाड्या तुम्ही काय करायच्या, वापरायच्या नाहीत असं सांगितलेलं आहे. आपण वापरतो, बरोबर. म्हणजे एक्सपायरी डेट असते ती काय असते ती लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार डिप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. लक्षात आलं? ओके. देन मेथड्स तुमच्या मी घेतल्या, स्ट्रेट लाईन मेथड आणि डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, आणि नंतरची एक आहे द युनिट्स ऑफ प्रोडक्शन मेथड, बरोबर. आता ऑल दीज थिंग्स, लास्ट स्लाइड आहे माझी, all these things should be disclosed, should be showed in financial statement. आतापर्यंत आपण जे जे काही केलेलं आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे, काही कमी केलेत, काही लेस केले, काही ॲड केले, ओके, ऑल दीज थिंग्स शुड बी डिस्क्लोज्ड इन फायनान्शियल स्टेटमेंट्स. लक्षात आलं? ओके. आज मी रिव्हिजन घेतली कशाची, AS10. AS10 काय आहे, PPE. PPE मीन्स प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट्स. थोडंसं टफ वाटलं असेल पण प्रॉब्लेम एकदम सोपे आहेत, बरोबर. कोणत्या ॲसेट घ्यायच्या आणि कोणत्या नाही याबाबतचं जे कन्फ्युजन आहे ते मी सांगितलं की फॉरेस्ट, मिनरल ॲसेट्स, खाणी वगैरे, खनिज प्रकार हे याच्यामध्ये येत नाही, जंगल येत नाही, नंतर काय आहे की लाईव्ह स्टॉक ह्याच्यामध्ये येत नाही प्रॉपर्टीमध्ये, ठीक आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. कालचा व्हिडिओ माझा मोठा झाला 17 मिनिटाचा, तो अजून अपलोड होत नव्हता, म्हणून मी हा काय केलेला आहे, छोटा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा टाकणार आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सगळं लिहून काढा PPT आणि मग त्यानुसार हे ऐका, म्हणजे तुम्हाला लगेच प्रत्येक स्लाईडवरती घेऊन तुम्हाला समजेल. ओके.
थँक्यू.